Very, very warm welcome in our morning meditation session and very, very good morning. आप सभी लोगों को पता है कि हम कुछ दिनों से एक सीरीज चला रहे हैं जिसके अंतर्गत मैं आपको ऑरा स्कॅनिंग, ऑरा क्या होती है, आभा मंडल म्हणजे काय, आभा मंडलाचा रंग कसा असतो, आभा मंडल कशामुळे बनते, बायो एनर्जी फील्ड, ऑरा फील्ड म्हणजे काय आणि ह्या एनर्जी फील्डला डिस्टर्बन्स कोणत्या कारणामुळे होते, कोणते कोणते असे तत्व आहे ज्याच्यामुळे एनर्जी डेव्हलप होते आणि ते तत्व जर बिघडले तर ह्या एनर्जी फील्डमध्ये डिस्टर्बन्स येते. त्या सिरीज मध्ये आपण हाऊ टू डेव्हलप अवर ऑरा हे सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर चार प्रकारचे दोष असतात: कर्मदोष, पितृदोष, वास्तुदोष आणि ग्रहदोष. आणि सहावं नकारात्मक ऊर्जेचा संपर्क. हे चार मूलभूत असे तत्व आहे. त्या चार तत्वाच्या अंतर्गत आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण होऊन राहिली आणि ही नकारात्मकता आपली ऑरा डिस्टर्ब करते. आणि ऊर्जेचा सिद्धांत आहे की ऊर्जा निर्माण करते, क्रिएशन करते. आणि जशी ऊर्जा असेल, जसं त्या ऊर्जेच्या मागे फिलिंग्स असेल, तशा प्रकारचं क्रिएशन तुमच्या जीवनात होणे सुरू होते. आणि लॉ ऑफ अबंडन्स त्याला आणखी मोठं करून तुम्हाला देते. तर त्या सिरीज मध्ये काल आपण मातृदोष पर्यंत पूर्णपणे डिटेलमध्ये बघितलं होतं. आज बघू पितृदोष आणि त्या पुढचं कारणे ज्याच्यामुळे एनर्जी आपली डिस्टर्ब होते. चला चला कंटिन्यू करूया. किंवा पुरुष तत्वाच्या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या जीवनातील फायनान्स खूप मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतो. पैसा येत नाही किंवा खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा यश मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही, स्वतःचे मुलं स्वतःचा अपमान करतात, अशा गोष्टी होणे किंवा पोटासंबंधित त्याला बिमारी असणे, हे सर्व पितृमध्ये येते. कारण की पितृतत्व हे सूर्यतत्वासोबत जुळलेलं आहे आणि सूर्यतत्व हे आपल्या शरीरामध्ये पोटावर काम करते, नाभीवर काम करते. आणि सूर्यतत्वाचा बिघाडामुळे तुमच्या शरीरात त्या संबंधित रोग विकार निर्माण होऊ शकतात किंवा आर्थिक परिस्थिती तुमची बेकार होऊ शकते. हे सर्व काही पितृदोषाअंतर्गत येतो. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, घरात एक तर लग्न होत नाही, लग्न झाले तर मुलं होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात, मुले नीट वागत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील 2 पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक असे म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात आणि तिथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न पाणी आणि औषधांवाचून तडफून मरण आलेले असणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढींपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहे आणि ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसत असते. खाली आपण फोटोमध्ये बघू शकता, घरात कलह आहे, वादविवाद आहे. इकडे एका फोटोमध्ये बघू शकता की स्वप्नामध्ये पितृ दिसणे किंवा पितृची नाराजी असणे, वारंवार स्वप्नामध्ये मेलेले पितर दिसणे, हे असे त्रास होतात. खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे. शारीरिक त्रास, शारीरिक लक्षणं: शरीराला असाध्य रोग,
आजार उद्भवणे, घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्पदंश होणे, मानसिक त्रास, मन आणि शरीर अस्वस्थ राहणे, मन अशांत असणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे इत्यादी. नदी किंवा समुद्राला पाहून त्रास होणे, वाईट स्वप्न पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे, पूजा पाठ, दान धर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळा येणे, त्यात मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे. कौटुंबिक घराला पाणी पुरवठा न्यून होणे, दाम्पत्य सुख समाधानी न वाटणे, घरात शुभकार्य न होणे, लग्न कार्यात अडथळा येणे, वारसा हक्क जाणे, लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे, कोर्ट कचेरीचा त्रास होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे, हे सर्व काही पितृदोष आहे असे समजावे. यामध्येच आपण हे सुद्धा बघू शकतो की कुळदेव आणि कुळ देवी देवतांचा दोष याला सुद्धा मी पितृदोषामध्येच गणला आहे. कारण की कुळाचे देव, कुळाची देवी हे आपल्या पूर्वजांनी आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीच्या सुखशांतीसाठी बांधून दिलेले किंवा अनिवार्यपणे करण्यात आलेले कर्म आहे, ज्यामध्ये ते विशिष्ट प्रकारचे देव त्या पिढीच्या सुख समाधान शांतीसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, वंशवृद्धीसाठी बांधील असतात. जेव्हा एखादी पिढी काही कारणास्तव त्या पूर्वजांनी स्थापित करून दिलेल्या देवांना, कुळदेवांना, कुळदेवीला विसरते आणि 2-4 पिढीनंतर ते पूर्णपणे त्यांचं अस्तित्व समाप्त होते, तर अशा स्थितीतही तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात येऊन किंवा तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तरीही जर तुम्ही ऐकत नसाल, तरीही जर तुम्हाला त्या संबंधित मार्गदर्शन नाही मिळालं, तर हे कुळातील देव, हे कुळातील देवता, कुळदेवी हे तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात. तरीसुद्धा जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या अशा ऊर्जा निर्माण करतात, अशा स्थिती निर्माण करतात की जेणेकरून तुमच्या जीवनात दुःख आणि कष्ट, रोग, पीडा, अशांती, आर्थिक अस्थिरता निर्माण होते. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता, त्यांची उपासना करता, हळूहळू तुम्ही बघता की तुम्ही या सर्व स्थितीतून बाहेर पडले. तर कुळ देवी देवतासुद्धा आपल्या पूर्वजांनीच आपल्यासाठी लागू केलेले अनिवार्य तत्व आहे. आणि जेव्हा या तत्वात, त्यांच्या उपासनेमध्ये आपण विघ्न आणतो, तर सरळ आपण पितृदोष आपल्या पुढच्या पिढीसाठी देऊन जातो. तर माझ्या एका अभ्यासानुसार मी पितृदोषामध्ये कुळदेवी देवता कुळदोषसुद्धा त्यामध्ये एकत्रित करतो. या फोटोमध्ये आपण बघू, एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या अवतीभोवती एक काळ्या रंगाची ऑरा आहे, त्याचा आभा आहे. पूर्वज अथवा अनिष्ट शक्तीने प्रभावित या व्यक्तीच्या चारही बाजूने काळ्या रंगाच्या शक्तीचा आवरण आहे. ही काळी शक्ती, याचा आवरण सूक्ष्म आहे आणि अनुभव प्रगत जो व्यक्ती आहे, ज्याचं 6वी इंद्रिय जागृत आहे किंवा आज्ञाचक्र जागृत आहे, असाच व्यक्ती अशा बाधित किंवा आवरणयुक्त व्यक्तीची ऊर्जा बघू शकतो. आणि ही ऊर्जा बघून तो निदान लावू शकतो की याच्या जीवनामध्ये भरपूर त्रास किंवा कष्ट आहेत. आणखी एक भाग आहे आर्थिक. तो पितृदोष असल्यानंतर तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे, हे सर्व काही येतो. प्रखर पितृदोषामुळे तोंडावळा अनाकर्षक होतो, डोळ्याखाली काळे येते आणि ओठ निस्तेज किंवा काळपट दिसतात. अमावस्येच्या जवळपास 1-2 दिवस मागे पुढे राहत्या घरी एक प्रकारची हुरहुर लागते, उदासीनता किंवा अस्वस्थता जाणवते. दुपारी 12 ते 1 या कालावधीत घराजवळ कावळे अति कावकाव करून येत असेल, अशा वेळी पितृदोषासाठी उपासना करावी. या फोटोमध्ये आपण बघू शकता, एक व्यक्ती कॉल करत आहे, एक मोबाईल टावर आहे, एक कंपनी आहे, पुन्हा मोबाईल टावर आणि एक पुन्हा व्यक्ती. हे सर्कल दाखवत आहे की मोबाईल, समजा ए नावाच्या व्यक्तीच्या जवळ एअरटेल हे कंपनीचं सिम आहे, तर त्या मोबाईलमध्ये जे सिग्नल येणार आहे ते एअरटेलच्या मोबाईल टावरवरूनच येईल. आणि याचं रेग्युलेट करणारी एक कंपनी आहे, ज्या कंपनीद्वारा इतर व्यक्ती, उदाहरणार्थ बी व्यक्ती हा आयडियाचं सिम वापरत आहे, तर त्याला आयडियाच्याच टावरवरून सिग्नल मिळणार, परंतु ह्या दोघांनाही एक करणारी एक जी कंपनी आहे, यामधून या सर्वांचं संचालन होत आहे. तर पितृदोष संदर्भात सगळ्यात मोठा भ्रम हा आहे की लग्नानंतर स्त्रियांचे गोत्र बदलते. ते खरं आहे नाही, असं होत नाही.
हां, आपण असं म्हणू शकतो की त्या स्त्रीला लग्नानंतर स्वतःच्या पती म्हणजे त्या पुरुषाच्या घरातील जे गोत्र आहे, जे पितृ आहे, त्यांची सेवा करणे बंधनकारक किंवा अनिवार्य होते. परंतु गोत्र बदलते किंवा पितृ बदलते असं होत नाही. जसं एक मोबाईलमधली सिम त्याच कंपनीचं टॉवरमधून सिग्नल ओढते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात असलेलं रक्त हे सुद्धा त्या पूर्वजांशी संबंधित आहे आणि रक्त हे आपण बदलू शकत नाही. त्यानुसार रक्ताशी निगडीत असलेले आपले DNA, आपले संस्कार हे ज्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे ते सुद्धा आपण बदलू शकत नाही. तर हे पूर्णपणे हा भ्रम डोक्यातून काढून टाका की लग्नानंतर स्त्रियांचे पितृ किंवा गोत्र बदलते. पितृदोष दूर करण्याच्या विविध पद्धती आहे, त्याने सुद्धा लाभ होतो, पण पितृदोष पूर्णपणे समाप्त झाला असं आपण म्हणू शकत नाही. याचा अर्थ एकच आहे की पितृदोष समाप्त होत नाही. पितृंची मुक्ती पूजा पाठ अभिषेक नारायण नागबली लाखो रुपयांचे दान करून सुद्धा होत नाही, कारण पितृ हे आपलं रक्त आहे आणि आपलं रक्त हे बदलू शकत नाही. त्यामुळे पितृदोष समाप्त होते या भ्रमातून बाहेर येणे अति आवश्यक आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की पितृदोष हा दूर कसा होईल. पितृदोष तर समाप्त होत नाही, परंतु त्याचा प्रभाव आपण नक्कीच दूर करू शकतो. याकरिता भगीरथाची कथा नेहमी लक्षात ठेवायची. आता इथे गंगेचं अवतरण होते. स्टोरी म्हणून तुम्ही या गोष्टीला वाचू शकता, परंतु आपण गंगेच्या अवतरणमध्ये एक सूक्ष्म ज्ञान जे लपलेलं आहे त्याच्याबद्दल विचार करत आहोत. जेव्हा भगीरथाने बघितलं की नेमकी कोणती अशी ऊर्जा आहे जी माझ्या पूर्वजांना मुक्त करू शकते, तर माहीत पडलं ही ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मची ऊर्जा आहे जी आपल्या पूर्वजांना समस्त बंधनातून मुक्त करू शकते. पण जेव्हा ब्रह्मची ऊर्जा त्याला पृथ्वीवर बोलवायची होती, तर त्याच्यासाठी विष्णू तत्वाची परवानगी मिळणे आवश्यक होती. विष्णू तत्वाकडून जेव्हा परवानगी आली, तर ती ऊर्जा ह्या जगात कोणतं तत्व असायचे सांभाळू शकते, तर ते शिवतत्व होतं. शिवतत्वाने सांभाळलेली ऊर्जा जेव्हा भगीरथापर्यंत प्रवाहित झाली आणि भगीरथाने ती ऊर्जा आपल्या पूर्वजांना प्रवाहित केली, या ऊर्जेच्या माध्यमातून भगीरथाचे पूर्ण पूर्वज मुक्त झाले आणि भगीरथ सुद्धा ह्या जीवन मरणाच्या चक्रामधून मुक्त झाले. तर हे आहे त्याचा आध्यात्मिक सूक्ष्म रूप. कथेनुसार ब्रह्मापासून गंगा प्रवाहित झाली, विष्णूचा आशीर्वाद घेऊन ती पृथ्वीवर अवतरली. तर भगवान शिव यांनी आपल्या जटेमध्ये तिला धारण केलं आणि त्या विराट ऊर्जेला, विराट गंगेच्या प्रवाहाला एक सूक्ष्म धारेच्या रूपात पृथ्वीवर अवतरित केलं आणि ही गंगा जिथे जिथे गेली तिथे तिथे सर्व अस्तित्वाचं कल्याण करत गेली. स्टोरी काहीही सांगत असली तरीही आपल्याला प्रत्येक कथेमधून त्याचं सूक्ष्म आध्यात्मिक ज्ञान होणे आवश्यक आहे. भगीरथाने जसं आपलं पुण्य प्रताप, आपलं ज्ञान, आपली ऊर्जा आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी अर्पण केली, त्याच पद्धतीने जर आपण सुद्धा आपली ऊर्जा, आपलं पुण्य अर्जित करून ते पूर्वजांसाठी अर्पण करू, तेव्हाच आपले पूर्वज मुक्त होऊ शकतात. पितृमुक्ती तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्वतः पुण्य अर्जित करून मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊ, तोपर्यंत नाही. याकरिता आपण एकच कार्य करू शकतो की पितृच्या ऊर्जा तरंगांपेक्षा आपले संपर्क ऊर्जा उच्च आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जा तरंगांसोबत स्थापित करून आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन निर्माण करणे. असे केल्यावर पितृदोष स्वतःच दूर होतो आणि जर तुमचं तपोबल जास्त असेल तर तुम्ही तुमच्या पितृच्या मुक्तीसाठी तुमचे पुण्य दान करून त्यांच्या मुक्तीची प्रार्थना करू शकता. खाली फोटोत बघू आपण की पितृदोष मुक्त असलेला जो परिवार आहे तो किती सुखी, आनंदी आणि समाधानी आहे. हाच अनुभव आहे सर्व लोकांचा जेव्हा त्यांचे पितृ दोषाचा प्रभाव त्यांच्यावर कमी होतो. आणि पितृदोषाचा प्रभाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर शिवतत्व धारण करून शिवतत्वाची आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून त्याचे पुण्य तर्पणाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांना अर्पित करणे ही सगळ्यात सोपी आणि सर्वात प्रभावकारी असा उपाय आहे, जो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि सर्व लोकांना मी याकरिता मार्गदर्शन करतो आहे.
आय होप सर्वांना पितृदोषाबद्दल इत्थंभूत माहिती मिळालेली असेल आणि ह्या पितृंच्या तरंगांना कसं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये चेंज करू शकता हे सुद्धा तुम्हाला माहिती झालेलं आहे. तुमच्या भावना जितक्या चांगल्या असेल आणि तुम्ही तुमच्या पितृच्या कल्याणासाठी जर ऊर्जेचं दान करत आहे तर ऑटोमॅटिकली ही एनर्जी तुमच्या ज्या भावना आहे त्याला पकडून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणणे सुरू करून देते. मी खूप सोपी पद्धत मागील शनिवारी झालेल्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे की नाभीवर आपल्या दोन्ही हातांचे बोट प्लेस करून कसं पितृंसोबत बोलायचं आणि कशी त्यांना विनंती करायची की माझ्या लाईफमध्ये तुम्ही मदत करा. आणि विश्वास करा, ही टेक्निक 100% काम करते. तर आता आपण आपल्या मेडिटेशन कडे वळू. जवळपास सर्व लोक आलेले आहेत. तर थोडस मी 5 मिनिट काल रात्री झालेल्या टॉपिक बद्दल बोलू. माझी तर आज अशी इच्छा होती की सकाळचा क्लास आपण कॅन्सल करून रात्रीचाच टॉपिक कंटिन्यू केला पाहिजे. कारण की मी खरं सांगतो की मला तर काही झोप नाही लागली. झोप नाही लागली या अर्थाने सांगत आहो की मी खूप जास्त अचंबित झालो की यात कसं म्हणजे आपण जोपर्यंत नॉर्मल नॉर्मल चर्चा करून राहिलो तोपर्यंत ठीक आहे. जसं आपण हायर एनर्जीकडे वळलो, जसं आपण आपल्या सेंटरमध्ये उतरण्याची गोष्ट केली, जशी चर्चा केली, सडनली अख्खं मोबाईलचं नेटवर्कच उडलं, म्हणजे सिमच दाखवणं बंद करून दिलं. ह्या विषय इतका सोपा नाही आहे जे रात्री आपल्यासोबत झालं, आणि त्याला तर आपण कंटिन्यू करूच. पण तो एक इंडिकेशन होता की नेचर अलाव नाही करत आहे की आपण आपल्या सेंटरमध्ये कसं येऊ. काल रात्री मी थोडेसे हार्ड वर्ड्स पण यूज केले, पण तुम्हाला ते रियालिटी म्हणून लक्षात आली पाहिजे, त्याकरिता मी तसं बोलत होतो. माझे वर्ड ऐकून आपल्याला ह्या इंडस्ट्री बद्दल निगेटिव्ह फिलिंग क्रिएट नाही करायचे आहे. कारण की तुम्ही ज्याही फील्डमध्ये जाल तिकडे पॉलिटिक्स तुम्हाला मिळेलच. आपल्याला हे बघायचं आहे की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये इतकं वर्क देत आहो, परफॉर्मन्स देत आहो, जर चुकून हे हा प्लॅटफॉर्म बंद झाला तर माझ्या एफर्ट्सचं काय. मी जर 5 वर्ष 10 वर्ष एका इंडस्ट्रीसाठी दिलेले आहे तर माझ्या अस्तित्वाचं काय. की मी हेच काम करत राहू की एक इंडस्ट्रीमधून दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्या प्लॅटफॉर्ममध्ये शिफ्ट होत जाऊ, पुन्हा बुडापासून सुरुवात करू, पुन्हा अचिव्हमेंट करू, पुन्हा ती कंपनी बंद होईल, दुसरी कंपनी सुरू होईल, पुन्हा बुडापासून मेहनत करू, पुन्हा मी स्वतःला डेव्हलप करू, पुन्हा कंपनी बंद होईल. माझ्या हार्ड वर्कचं, माझ्या डेडिकेशनचं, माझ्या नॉलेजचं, माझ्या स्किलची काही व्हॅल्यू आहे की नाही आहे. आणि बरं, मी इतकंही काम केलं तरी त्याच्यातून माझी डेव्हलपमेंट काय. की मी फक्त आपल्या सिनियर्सला किंवा कंपनीच्या ओनर्सला श्रीमंत बनवायचं काम केलं. हा विचार माइंडमध्ये येणे खूप जास्त आवश्यक आहे. ते फील्ड कोणतीही असू द्या, कोणतीही फील्ड असू द्या, तो मुद्दा नाही बनत.
मुद्दा हा बनत आहे की माझ्या डेव्हलपमेंटचं काय, माझ्या मेहनतीचं काय. आणि जर मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये या, तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये या, तर तुम्हाला मी ती इंडस्ट्री सोडण्यासाठी नाही सांगत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही ज्याही पदावर सध्या आहे त्या पोझिशनवर तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये या. म्हणजे तुमच्यापासून तुमच्या करिअरचं अस्तित्व असलं पाहिजे. तुमचं करिअर कोणाच्या दुसऱ्याच्या डिपेंडंट नसलं पाहिजे, की तुझ्या मनात आलं त्यांनी काढून दिलं, तुमचं भांडण झालं, नाही पटलं, तुम्ही कंपनी सोडून दिली, तुम्ही इन्क्रिमेंटसाठी मरमर करून राहिले. मे बी समजा काही टाइम नंतर तुमची तब्येत खराब झाली आणि तुम्ही 2 महिने 3 महिने जर कंपनीत जाऊच नाही शकले, तर काय गॅरंटी आहे की ती कंपनी तुम्हाला कंटिन्यू करेल? काय गॅरंटी आहे की ती तुम्हाला रिप्लेस करणार नाही? तुमच्या सर्वायवलचा इश्यूचं काय? तुमच्यापाशी असं तुम्ही कोणते ऍसेट क्लिअर निर्माण करून ठेवलेले आहे की तुम्ही काम करा नका करू तरीही ते ऍसेट तुम्हाला जगायसाठी सफिशियंट आहे? असं काय नॉलेज तुमच्या जवळ आहे त्या नॉलेजच्या भरवशावर तुम्ही वेल्थ जनरेट करू शकता? आणि जर ते नाही आहे, तर तुम्हाला खूप जास्त तुमच्या माइंडवर काम करायची गरज आहे. तुम्हाला तुमच्या सेंटरवर येण्याची खूप गरज आहे. भलेही तुमचं स्किल घेऊन तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये वर्क करा, पण तुमच्या सर्व्हायव्हलसाठी, तुमच्या अपब्रिंगिंगसाठी, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी ती इंडस्ट्री बाध्य नसली पाहिजे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. दुसऱ्याच्या भरोशावर होईल का? तिथे खूप धन्यवाद देतो त्या लीडरला, त्या फाउंडरला, ज्यांनी इतका टॉप मोस्ट विचार ओपन अप केले की तुम्ही सुद्धा किंग बना, तुम्ही सुद्धा किंग लाईफ जगा, तुम्ही सुद्धा नॉलेज गेन करा. कशासाठी? कंपनी सोडण्यासाठी नाही, परफॉर्मन्स बूस्ट अप करायसाठी. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या सेंटरवर या. खूप कमी लीडर्स असे आहे जे दुसऱ्यासाठी विचार करत आहेत. खूप कमी असे लीडर्स आहे जे दुसऱ्याच्या लाईफ टाईम अर्निंगचं सोर्स क्रिएट करून देत आहे. आणि अजूनही जर आपण आपल्या सेंटरवर पोहोचत नाही, त्याच्यात आपल्या मेंटरची, आपल्या सिनियरची, आपल्या लीडरची, आपल्या ओनरची काहीही चूक नाहीये. हा, मे बी जुने अनुभव आपल्या तसे असतील, की आपल्यासोबत खूप पॉलिटिक्स झालेला आहे, पण नवीन अनुभव हे म्हणत आहे की माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे जिथून मी स्वतःचं माइंड अशा प्रकारे प्रोग्रामिंग करू शकतो, अशा प्रकारे डेव्हलप करू शकतो, अशा प्रकारे स्ट्रेंथ आणि करेज मी माझ्या लाईफमध्ये बिल्डअप करू शकतो की ज्याच्या भरवशावर मी स्वतः माझ्या लाईफच्या सेंटरमध्ये येईल, माझ्या अर्निंगच्या सेंटरमध्ये येईल, माझ्या रिलेशनशिपच्या सेंटरमध्ये येईल. तुमच्या पासून सगळं काही आहे. आणि हे चक्र आहे. चक्रमध्ये जो व्यक्ती ओनर आहे तो कोणाच्या तरी सर्कल मधला लेबर आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ऍज अ वर्कर, ऍज अ को वर्कर, ऍज अ लीडर काम करत आहे, तुम्ही त्या सिस्टमसाठी लेबर आहे, पण तुमचं जे ओन सिस्टम आहे त्याचं तर तुम्ही सेंटर आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की आपल्या आपल्या लेवलवर तुम्ही सेंटरमध्ये या आणि तुमच्यापासून तुमचं सराउंडिंग, तुमचं असं अस्तित्व निर्माण करा की तुमच्या अंडर मधले जे लेबर्स आहे ते असो किंवा नसो,
आणि तुमच्याच अंडरमधले जे सिनियरिटी आहे, जे ओनरशिप आहे, ज्याच्या सर्कलमध्ये तुम्ही काम करत आहे, हे दोन्हीही सिस्टम मधून जर निघून गेले, ज्याच्या सिस्टम मध्ये तुम्ही काम करत आहे आणि तुमच्या सिस्टम साठी जे लोक तुम्हाला काम करून राहिले, हे दोन्हीही पार्ट जर तुमच्या लाईफ मधून निघून गेले, तरीही सुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे असले पाहिजे. यस, आय एम द क्रिएटर, आय एम द डेस्टिनी मेकर, आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे, या वाक्यानुसार तुम्ही पुन्हा तुमचं अस्तित्व निर्माण करणार. आणि जोपर्यंत हा ऍटिट्यूड आपल्यामध्ये डेव्हलप होत नाही, तोपर्यंत आपण कोणा ना कोण्या इंडस्ट्रीच्या भरोश्यावर जगू, आणि कोणते ना कोणते लेबर तुमच्यासाठी वर्क करेल, ते तुम्हाला त्रास देईल. कारण की त्यांच्या वर्करच्या भरोश्यावर एक तर माझी अर्निंग आहे, त्यांनी काम नाही केलं तर मी अर्न नाही करू शकत, किंवा मी अशाच इंडस्ट्रीमध्ये आहे की मी जर काम केलं नाही तरी मला समोरचा व्यक्ती पेमेंट करणार नाही. तर मग दोन्हीही गोष्टीमध्ये तुम्हीच फसून राहिले, तुमचंच कचुंबर बनवून राहिलं, तर तुमचं अस्तित्व कुठं राहिलं? आहेच नाही अस्तित्व. त्याच्यासाठी आपल्याला फोकस करणे आहे, त्याच्यासाठी आपल्याला तयार होणे आहे. त्या पॉइंटवर आपल्याला जाऊन विचार करायचा आहे, माझं अस्तित्व काय. आज मी माझं उदाहरण देतो की मी भलेही अजूनपर्यंत टॉपमोस्ट पोझिशनवर नाही पोहोचलो, पण मी माझ्या सेंटरमध्ये आहे. मी माझ्या सेंटरमध्ये आहे. थोडस लाईफची स्टेबिलिटी आल्या आल्या मी बेटर परफॉर्मन्स करू शकतो, किंवा नाही जरी होईल तरी पण मी लो लेवलवर सुद्धा सेम लेवलचा परफॉर्मन्स देईल, कारण की मी माझ्या सेंटरमध्ये आहे. आणि ज्या दिवशी सिस्टम जनरेट होईल, त्या दिवशी मी काहीही न करता अर्निंग करेल. माझं नावच काफी राहील त्यावेळेस, कारण की सिस्टम वर्क करून राहिला आहे. चेक करा स्वतःला की काय तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये आहे, तुमच्या सिस्टमच्या सेंटरमध्ये आहे. तुम्ही सिस्टम जनरेटर बनले, भलेही तुमच्याशी हा सिस्टम नसेल, पण काय तुमच्यापाशी ते स्किल आहे जे फ्युचरमध्ये तुमच्यासाठी ऍज अ सिस्टम म्हणून काम करेल? प्रश्न करा स्वतःला. मला ₹1,00,000, ₹2,00,000, ₹5,00,000चं पॅकेज मिळत आहे, पण मी ऍज अ सिस्टम जनरेटर, ऍज अ ओनर, ऍज अ सेंटर ऑफ माय सिस्टम असं वर्क करत आहो, की मी ऍज अ लेबर ऑफ अनादर सिस्टम, अनादर सेंटर, अनादर आउटर कोअर, आउटर लेअर ऑफ द सर्कल, ह्या पोझिशनवर काम करत आहोत. भलेही तुम्ही कोणा कंपनीचे सीईओ असाल, पण अनसर्टिनिटी तुमच्याही लाईफ मध्ये लागलेली आहे. एक धोका तुमच्याही लाईफ मध्ये आहे की जिथून तुम्ही माघार घ्याल, आणि जर तुम्हाला तिथून काढून दिलं, तिथे जर पॉलिटिक्स झाली आणि तुम्हाला त्या सीईओच्या पदावरून काढून अचानक रातोरात माहित झालं की मला काढून टाकलेलं आहे, आणि कोणीतरी पॉलिटिक्स करून माझी जागा टेक ओव्हर केली, सडनली तुम्ही सुद्धा त्याच पोझिशनवर येऊन बसाल. आणि जर त्या इन्सिडेंटने तुमचं माइंड बॉडी जर पूर्णपणे डिस्टर्ब करून टाकली, तुम्ही डिप्रेशन मध्ये चालले गेले, तर मे बी तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये परफॉर्मन्स देण्याच्या लायकीचे राहणार नाही. जीवनात उतार चढाव प्रत्येकाच्या येते. माझं असं म्हणणं नाही की जर तुमच्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स आले तर तुम्ही बिलेनियरच राहाल. नाही, मे बी असं येऊ शकते का तुम्ही पुन्हा खाली उतराल, पुन्हा नवीन सुरुवात करावं लागेल. पण ही जी नवीन सुरुवात राहील ना, तुमच्या मागच्या 5-10 वर्षाचा अनुभव, तुमचं स्किल डेव्हलपमेंट, तुमच्याजवळ असलेले ऍसेट्स, तुमचा कॉन्फिडन्स याला अनुसरून राहील. का बरं आज मॅक्सिमम जनरेशन टेन्शन मध्ये जगत आहे? का बरं सर्वांना खूप मोठे मोठे पॅकेजेस पाहिजे? अनसर्टिनिटी आहे फ्युचरची. का बरं ही आयटी इंडस्ट्री एवढी जास्त डेव्हलप होत आहे आणि इतकं जास्त पेमेंट देत आहे? कारण की त्या आयटी इंडस्ट्रीच्या स्ट्रक्चरला, सिस्टमला माहित आहे की हा व्यक्ती पुढच्या 10 वर्षानंतर काम करू शकणार नाही.
त्याच्या माइंडवर इतकं स्ट्रेस दिला जात आहे, त्याच्या डोळ्यांवर इतका ताण पडत आहे, त्याची पाठ कंबर इतकी डॅमेज होऊन राहिलेली आहे की शुअर शॉट पुढच्या 10 वर्षानंतर जर तो स्पिरिच्युअली डेव्हलप झालेला नाही, फिजिकली डेव्हलप झालेला नाही, मेंटली जर तो डेव्हलप झालेला नाही, 10 वर्षानंतर तो गिव्हअप करेल आणि रिटायरमेंट घेऊन घेईल. आणि म्हणून हे इंडस्ट्रीला सुद्धा माहित आहे आणि त्या मुलांना सुद्धा माहित आहे की हे असं होणार आहे, म्हणून ते आजच वर्षाकाठी 20 लाख, 25 लाख, 18 लाख, 15 लाख अशा पॅकेजेसची डिमांड करत आहेत. का? कारण की तो जो ऍसेट निर्माण होणार आहे तो त्यांच्या फ्युचरसाठी त्यांना सिक्युअर करत आहे. आणि एक व्यक्ती ज्याला 60 वर्षापर्यंतचा जॉब आहे, 50,000 40,000च्या अनुसार फिक्स सॅलरी आहे, पण 60 वर्षापर्यंत आहे, तो सेफ अँड सिक्युअर जीवन जगत आहे या लाख रुपयेवाल्यांपेक्षा पण. कारण की सर्टनिटी आहे, स्टेबिलिटी आहे. आणि त्याला माहित आहे की वयाच्या 60 वर्षापर्यंत मल्टिप्लिकेशनच्या नियमानुसार माझ्यापाशी ऍसेट सुद्धा मल्टिप्लाय होऊन जाईल. आणि त्या वयात जर मला एखादा चान्स मिळाला बिझनेस करण्याचा, तर मी तिथून पुढचे आणखी 20 वर्ष इझिली जगून जाईल. पण तुमच्या पिढीचं काय, तुमच्या जनरेशनचं काय? ते सुद्धा पुन्हा शून्यातून सुरुवात करेल. आणि जितकं स्ट्रगल तुम्ही प्राप्त केलं त्याच्यापेक्षा हार्ड स्ट्रगल, त्याच्यापेक्षा हायर स्ट्रगल त्यांच्या लाईफमध्ये येणार आहे. कारण की हे सगळी निगेटिव्हिटी, हे सगळं कॉम्पिटिशन, हे सगळं पॉलिटिक्स याच्याही पेक्षा जास्त फ्युचरमध्ये येणार आहे. तुमच्या मुलांच्या अस्तित्वाचं काय? कालच्या इन्सिडेंटनी मला क्लिअर सांगून दिलं की नेचर अलाउ करत नाही हायर नॉलेज पास ऑन होऊ देण्यासाठी, जोपर्यंत तुम्ही तयार नाही आहे. इतकं नॉलेज शेअर केल्यानंतर सुद्धा डाऊट येत आहे, आलेच पाहिजे. पुढचे आणखी काही दिवस, मी तो म्हणतो काही महिने डाऊट येऊ द्या. मी बोललो म्हणून डाऊटला थांबवू नका, पण विचार करा, वर्क करा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. ओके, तर चला आता आपण सेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताट सरळ बसा. आणि आज तर जबरदस्त एनर्जी फ्लो होणार आहे, खूप खूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग एनर्जी फ्लो होणार आहे. कारण की मी स्वतः त्या लेवलवर काल हायपर झालो म्हणा की, आणि ती ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी मी पूर्णपणे ती ऊर्जा तुमच्यामध्ये त्या संदर्भात सहित प्रवाहित करण्यासाठी मी पूर्णपणे कमिटेड आहे. आणि आज stages ला- आज त्या दिव्य भगवंताकडे मी हीच मागणी करतो, एंजल्सकडे हीच मागणी करतो की जितकेही लोक आज मेडिटेशन करत आहे त्यांना त्यांच्या जीवनाचं ध्येय, त्यांच्या जीवनाचं उद्देश आणि या अनसर्टिनिटीच्या घेऱ्यामधून कसं बाहेर निघून ते स्वतःच्या डेव्हलपमेंटच्या सेंटरमध्ये स्वतः उतरतील, त्यांना त्यांच्या जीवनाचे मार्ग मिळेल. आणि ते इतकं डेव्हलपमेंट करतील की फ्युचरमध्ये त्यांना कोणाच्याच भरोश्यावर राहण्याची गरज पडणार नाही. त्यांचे जनरेशन टू जनरेशन सेफ अँड सिक्युअर राहील. आणि ते असा पाथ स्वतःच्या लाईफमध्ये क्रिएट करेल की ज्यामुळे स्वतःच्या सोबत आणखी 10 लोकांचं जीवन सुद्धा ते
चेंज करू शकता, त्यांच्या लाईफमध्ये हॅपीनेस तुम्ही देऊ शकता. त्या पोझिशनवर मला तुमच्या सगळ्यांना बघायचं आहे. जे जे लोक माझ्यासोबत कनेक्टेड आहे, जे जे लोक माझ्या मेडिटेशन करत आहे, फ्युचरमध्ये NLP सेशन करणार आहेत, ते सर्व लोकांच्या लाईफमध्ये मी ओनरशिप आली पाहिजे ही कामना करतो. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी हे फक्त बोलायच्या गोष्टी आहे नाही, नशिबाच्याही पलीकडे जाऊन असं अस्तित्व आहे जिथे आपण स्वतःच्या डेस्टिनीचं निर्माण करू शकतो. पण त्याच्यासाठी जे डेव्हलपमेंट लागते, जे हायर एनर्जी लागते, जो फोर्स लागते, जो मेंटर लागते, जे गायडन्स लागते, जे जीवनाचा उद्देश प्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे, त्याच्यासाठी जे अलर्टनेस लागते, त्या उद्देश प्राप्तीसाठी जी धडपड लागते, ते नॉलेज, ते स्किल अपग्रेडेशन लागते, डिवाइन हायर एनर्जीचं कनेक्शन लागते. हे जर नसेल तर तुम्ही ह्या नशिबातल्या कोलूच्या बैलासारखे आहे की जिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला फटके बसत राहील आणि तुम्ही गोल 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 फिरत राहाल. कशासाठी? त्या मालकाला तेल काढून देण्यासाठी. आणि तुमचं अस्तित्व तो चारा खाणे आणि मार खाणे आणि मेहनत करणे या 3 गोष्टीच्या पलीकडे राहणार नाही. दुःख आणि दुःख जीवनातून कधीच बाहेर पडणार नाही आणि सक्सेस तर खूप दूर राहिली. त्यामुळे संकल्पवान व्हा. आज पूर्ण संकल्पित व्हा की मला माझ्या लाईफमध्ये असं अचिव्हमेंट करून दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मी फुल ऑफ सक्सेस आणि ओनरशिप मध्ये येईल आणि किंग लाईफ मी जगेल. आजच्या या शुभ आशीर्वादासोबत, शुभ संकल्पासोबत आजच्या मेडिटेशनची मी सुरुवात करतो. ताट सरळ बसा. मेडिटेशन करताना पूर्ण लक्ष चक्रवर असलं पाहिजे आणि तुमचं ध्यान तुमच्या श्वासावर, ब्रिदिंगवर पूर्ण लक्ष असलं पाहिजे. तुम्ही श्वास कसे घेत आहे, लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे, सर्वजण रेडी आहे? मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति, रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति,
मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे